गुड मॉर्निंग. आता टाइम झालाय 7:30. एकदम फुल आवरून वगैरे. आता समोर टनर वगैरे नाहीच आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो रूमच्या बाहेर. एकदम भारी व्ह्यू आहे. तिथं फोटोशूट वगैरे चालू आहे. विशाल हो का मग ते कशी आहे थंडी आहे. आता मी दाखवा. आता मला दाखवा. पोच डायरेक्ट पोच. एकदम भारी पोच आहे वाले. बाकी आता समोर पण जातो. तुम्हाला सांगतो डोंगराव पण आहे बघा इथं वरती. समोर बर्फाच्या ठिकाणी जाते. मग तिथे एकदम फोटोशूट वगैरे करू दा. इथं हॉटेलमध्ये कॉफी वगैरे दिलेली आहे. आता कॉफी वगैरे पिऊ आपण. विशाल कॉफी पिणार का. हा पिणार ना. करूत आता आपण. अमन हाय कर. आंघोळला गेले. हाय कर अमन. अरे हाय कर नाही भाई. आउटफिट चेक करा. अरे इधर तर इथं गाड्या वगैरे लावल्या तर सगळ्यांनी सूट वगैरे घेतलं. कसा आहे सूट वगैरे घेतलं. समोर थंडी जास्त आहे. टोपी वगैरे नाही. समोर थंडी खूप आहे. तुम्हाला हे बरोबर जिथे स्टेल होतं तिथेच -5 होती. आता समोर जाऊन आता किती 10 पर्यंत जाईल ना टेम्परेचर. काय म्हणायचं आहे मग तुला. बोल काहीतरी. लाज होतो. नाही रे नसतं का त्याच लोक. अजून मग पैसा घेऊ. मग आता टेंडर क्रॉस करायचा घेऊ. फायनली 8 आणि आता बर्फात सगळीकडे मला रिव्ह्यू दाखवतो. एकदम क्वालिटी आहे. द व्हाईट डेझर्ट. एकदम क्वालिटी वाला आहे. असलं भारी व्ह्यू. हो तुम्हाला दाखवतो बघा. आता पाण्याचा पण बर्फ झाला आहे. असला थंड बर्फ आहे. पैसे वसूल आहे तिकडे. एकदम बाहेरच्या अशा देशातच गेल्यावर झालं इकडे बर्फ वगैरे फुल हे नदी. सार्थक कसं वाटतं. बर्फ उचल दमाने. मोठा नाही. रिव्ह्यू द्या ना. कसं वाटतंय. एक नंबर. पहिल्यांदा आलं. सॉरी रिव्ह्यू दे. काय रिव्ह्यू. हा फेक स्नोफॉल. स्नोफॉल झाली. मोहिते कसला भारी दिसतोय मोहिते. क्वालिटी. काय रिव्ह्यू सांग भाऊ तुझा.
रिव्ह्यू एकदम मस्त आहे आणि गाडीचे टायर वगैरे सगळे. आता तिथे थोडंसं वरती जाऊन तिकडे जरा बर्फ वगैरे खेळत बसत होता. त्याच्यानंतर वापस पाणी वगैरे. अरे असं मुली करतात रे जळ मारतागत. कैमरा आपका ही है बोल रहे थे संगड़ है कैमरा आपका ही है. तास 2 तास आता बर्फ खेळत होतो. आता फायनली आता काकडले पार आता बघा फुल मजा आली. तर मजा खूप आहे. इतका भारी स्नो आहे इथं. विचार काहीतरी बोल ना अमन, बोला खरं रिव्ह्यू दे. बर्फ बघून कसं वाटलं तुम्हाला? रिव्ह्यू दे ना, लाजतच काय. मला एवढी थंडी वाजली की होटं बी चालणार. भारी डेंजरस प्लेस. स्वर्ग स्वर्ग खतरनाक आहे. There was so cold, but what to come here? That's why. हे बघा सूर्य पण वरती आला. Once time you want to come. वन टाइम यू नीड टू कम हिअर. In a life, one time you need to come here. हा जे आतापर्यंत ट्रिपला आपल्या सोबत होते आमचे मित्र आदित्य, थोडस बोला आता. हॅलो गाईज. हे आपले सबस्क्राईब करा, फॉलो करा, सगळंच करा. हे पण आपले पुण्याचे गँग आहे. कात्रजचे ना, कात्रजचे ना. हा लोहगावचा. हो तर फायनल कसं वाटलं, काय कसं होतं ऍडव्हेंचर? नंबर आहे. थंडी खूप आहे. आम्हाला स्नोफॉल अंगावर घ्यायचा होता. ती हाऊस नाही झाली, हा हा पण स्नो घेतला अंगावर बरं का. हा हा. पर माग पुढे घालून व्ह्यू कसा होता आपला? व्ह्यू एक नंबरच्या बाबतीत म्हटलं टॉपचा विषय यावाच लागतोय. हे चेक करा एकदा. हॉटेल भाग्य. अरे चम्मच पाडला एवढ्या गोन तुला टॉपचा विषय लागला. आता जॅकेट वगैरे सगळं काढून होता. माहिती आपले ओरिजिनल कपडे काढून जॅकेट वगैरे ठेवले. तरी पण वापस निघालो रिटर्न. तोच फायनल स्पॉट होता. एकदम भारीवाला स्पॉट होते. बर्फ वगैरे एकदम. आत्ता -10 डिग्री सेल्सिअस चालू आहे. तिकडच्यापेक्षा जास्त होते. हायस्ट कसलमध्ये -6 होती, तिथं -10. तर आता इथून समोर आता त्या मंदिरला जायचं आणि थोडंसं हे करायचं. दिवाळी दिवाळी. आता हिडिंबा देवी मंदिरात आलो. त्याचं सगळ्यांना माहिती आहे. म्हणायचं सगळ्यात फेमस मंदिर. फेमस म्हणजे त्या पिक्चरमध्ये पण ये जवानी ये दिवाणीमध्ये जे बेस्ट मंदिर दाखवले, लोकेशन वगैरे, ज्याच्यामुळे जास्त फेमस झालं आहे हे मंदिर. केसर एकदम शक्तीचं प्रतिष्ठान आहे हे मंदिर आहे. इथं काहीतरी अशी घटना घडलेली पांडवाची, कोणाची तरी हे आहे. एकदम मोठं जागा होतं साईडने ते मंदिर. लाईन पण लावत. मंदिराच्या साईडला झाडं वगैरे असं एकदम पहाडी लोकांसारखे. इथं ड्रेस वगैरे ट्राय करतात सगळे.
ड्रेस वगैरे तिथे जास्त करून बाया वगैरे हे ससे वगैरे घेऊन ठेवतात. ससेसोबत फोटो काढले पैसे वगैरे. ससे पण असे पांढरे थोडं वेळ दाखवून हे भारी येतं. बाईकडे वाटतं अय यार अनिकेत अरे कुठे आहेत तुम्ही? किधर से हो भाई आप? हम हाँ भाई, हम बहुत दूर से है भैया. हम तो हरियाणा से भाई. हरियाणा से? हम महाराष्ट्र से. आप किधर से? हरियाणा से भाई. हाँ कह रहे हो ये बिहार? यूपी से भाई. बिहार का है? बिहार का है. वो नया स्पीशीज, वो अर्थ पे नई स्पीशीज मेरे साथ आई है. गुस्सा है भाई जरा, उसको मुंह सुजा हुआ है दिख रहा है. अर्थ पे एक नई स्पीशीज आई है, वो उसमें से वो जादू आया था, इसको छोड़ के गया था. अंदर जाने के बाद पता चलेगा. अंदर जाने के बाद अच्छा होगा. प्राचीन आहे एकदम. ते आपले डोंगरातले जे शेळ्या वगैरे असतात त्या गोट्स म्हणतात त्याला. जे स्कल्स वगैरे हे जे एकदम जुनी संस्कृती जे वरती हे केलेलं आहे ते सगळे एकदम जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे हे. एकदम जुन्या काळाचं मंदिर आहे. मान्यता जास्त आहे या मंदिराची. हे मंदिर पांडव कालांपासून मंदिरचं महत्व सांगायचं. हे मंदिर महा हिडिंबा देवी यांचे, जे की इथल्या स्थानिकांनी नंतर बांधलं होतं. असं पण म्हणलं जाते की जेव्हा जे शक्तिपीठ होते त्यातले एक शक्तिपीठ इथं आहे. हे ब्लॉग चालू आहे? शक्तिपीठच म्हणू शकतात हे आपण. हे दाखव ना शिंगे दाखव ना. दाखवले ना हे अजून ते कशाचे आहेत ते दुसरे? हे प्रत्येक जे डोंगरा वगैरेचे हे गोटचे, ते गोट असतं ते. आणि हे याकचे वगैरे माउंटेन बोट. माउंटेन गोट रे, माउंटेन गोट. दाखव ना. झाडं वगैरे हे व्ह्यू. इकडचं काही रिच्युअल असतं रे. हे याकचं आहे. हा आता मला बी दाखव ना. यार ब्लॉग मध्ये टाकायचं ना. हे इथं याक डोंगरातला ते पुरं मार्केट एरिया आहे. रिव्ह्यू वगैरे झालता. आता इथून आम्ही जाणार रूमला. आता मंदिर वगैरे झालं. आता जाणार आहे रूमला. तिथे जरा फ्रेश वगैरे आराम करून वापस उद्याचं प्लॅन आहे काय ते डिस्कस होईल. नंतर कंटिन्यू काय. आत्ता आलो तर आम्ही हॉटेलला. सगळी ही गाडी होती ज्याने सगळं लोकल वगैरे अख्खं फिरलो होतं. हॉटेलमध्ये आलो तर वातावरण एकदम थंड पडलेलं आहे वरती. आता वरती जातो जरा फ्रेश वगैरे होऊन. आज आरामच फुल डे. फुल डे म्हणजे आता रात्रीच्या ब्लॉगिंग येत नाही याला. बरं सार्थ होऊ शकणार ब्लॉगिंग. पण आमचे मित्रबंधू एंट्री मारतानी स्क्रिप्टेड ब्लॉग आहे पुरं. आत्ता टाईम झाला 11 वाजून. आत्ता डीजे नाईट वगैरे होतं. आम्हाला तर आला नाही, झोपलेला होता. आम्हाला फुल एन्जॉय केला. आता उद्या सकाळी 6ला लवकर उठून जरा उद्या राफ्टिंगला जायचं आहे. त्यासाठी थोडासा आराम करावा लागेल. आराम करायचा आहे आम्हाला. करायचं